संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्वे भावे दास झालो त्याचा ती माझे हित करीती सकळ जिने हा गोपाळ कृपा करी विठाला संतांच्या पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा। या ठिकाणी प्रस्तुत प्रसंगी हा जो अभंग आहे हा अभंग या ठिकाणी जगद्गुरु संत तुकोबाराय तुकाराम महाराज यांचा या ठिकाणी या चार चरणाचा अभंग या ठिकाणी आज घेतलेला आहे, सेवेसाठी या ठिकाणी निवडलेला आहे। आणि या अभंगामध्ये तुकाराम महाराज या ठिकाणी आपल्याला सांगताय की जो माझा विश्वास आहे संतांच्या पायी हा माझा विश्वास आहे की नाही। माझा विश्वास कुठे आहे महाराज? संतांच्या पायी, संतांच्या चरणावर माझा विश्वास आहे की नाही। थोडक्यामध्ये भावार्थ सांगतो, माझा विश्वास हा कुठे आहे? संतांच्या चरणावर आहे आणि सर्वे भावे दास झालो त्यांचा। मी कोणाचा दास? कोणाचा दास झालो? संतांचा आहे की नाही। माझा विश्वास हा कोणावर आहे? संतांवर आहे की नाही। थोडक्यामध्ये आपण भावार्थ घेऊ। पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची। त्या जगमाने गते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु, गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा तेरा दयाला, करुणा तेरा दयाला, करुणा तेरा दयाला, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या। प्रस्तुत अभंगामध्ये या ठिकाणी सांगितलेलंच आहे, संतांची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा। हा जो अभंग घेतलेला आहे महाराज, आज तिसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली। या ठिकाणी थोडासा परिहार देणं आहे की नाही, कीर्तनकाराचं काय आहे, आद्य कर्तव्य आहे की या ठिकाणी परिहार देण्याचं या ठिकाणी मी सांगतोय की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि आजच्या तिसऱ्या दिवसाची ही सेवा ही मजपांबराकडे आलेली आहे। मी काही मोठा कीर्तनकार नाही, मी तुमच्यातलाच आहे की नाही। आणि या तिसऱ्या दिवसाची सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे। माझ्या कीर्तनासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ जी मंडळी आहेत, त्याचबरोबर वादक मंडळी आहेत, गायनाचार्य मंडळी आहेत, आता सर्वांचं नाव घेणं उशिरी झालेलं आहे। त्याचबरोबर कीर्तनासाठी आमचे काकाही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यांचं या ठिकाणी नामोल्लेख करण्यापेक्षा मी काय सांगतो की या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी, या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक यांच्याकडून जी सेवा या ठिकाणी माझ्याकडे आलेली आहे त्यांनाही मी या ठिकाणी धन्यवाद देतो आणि पुढील सेवेला मी या ठिकाणी काय करतो, सुरुवात करतो। संतांची या पायी हा माझा विश्वास, संतांची या पायी हा माझा विश्वास। विश्वास या शब्दावर तुकाराम महाराजांनी असं ठामपणे सांगितलेलं आहे, माझा विश्वास कुठे आहे, संतांच्या पायी आहे, संतांच्या चरणाशी आहे। आपण जर पाहिलं तर विश्वास आणि श्रद्धा, बघा महाराज, विश्वास आणि श्रद्धा यामध्ये काही फरक वाटतो का तुम्हाला? तुम्ही बोलत चला, मलाही कीर्तन पुढे आहे की नाही, तुम्हीही बोला मीही बोलतो, म्हणजे आपलं कीर्तन या ठिकाणी सुरू राहील। श्रद्धा आणि विश्वास यामध्ये फरक आहे का?
बोलत चला. श्रद्धा आणि विश्वास आहे का? फरक वाटतो का तुम्हाला? आहे का? श्रद्धा आणि विश्वास, आपल्याला हा जो शब्द आहे हा समानार्थी शब्द दिसतो. माझा यांच्यावर विश्वास आहे, यांच्यावर माझी काय आहे? श्रद्धा आहे. म्हणजे हा शब्द आपल्याला कसा दिसतो महाराज? समानार्थी दिसतो. समानार्थी शब्द दिसत असताना सुद्धा त्यामध्ये खूप मोठा फरक या ठिकाणी आहे. काय फरक आहे? तर श्रद्धा ही स्त्रीलिंगी आहे आणि विश्वास हा पुरुषलिंगी आहे. ती श्रद्धा आपण म्हणतो, ती श्रद्धा म्हणजे कोणती? स्त्रीलिंगी या ठिकाणी हा, आणि तो विश्वास. म्हणजे यामध्ये फरक आले का नाही? श्रद्धा आणि विश्वास यामध्ये फरक या ठिकाणी आपल्याला दिसतो महाराज. त्यानंतर दुसरा आपण या ठिकाणी बघू, हा जो शब्द आहे श्रद्धा आणि विश्वास, आपण या ठिकाणी पाहिलं भेद आहे की नाही? फरक या ठिकाणी पाहिला. दुसरा भेद या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. श्रद्धा ही चढ उताराची असते. श्रद्धा कधी चढते तर कधी उतरते. मात्र विश्वास हा काय असतो? ठाम असतो. विश्वास काय असतो? ठाम असतो. श्रद्धा ही चढ उताराची असते. एक दृष्टांत देतो. या ठिकाणी एक महात्मे असतात किंवा आपण या ठिकाणी आपले जे गुरु आहेत त्यांचे आपल्यावर या ठिकाणी चांगले गुण दिसायला लागले तर त्यांच्यावरची श्रद्धा आपली वाढत चालते. काय होते? श्रद्धा वाढते. गुरुनी सांगितलं की माझं काम बरोबर आहे की नाही? श्रद्धा वाढते की कमी होते? चांगले गुण, श्रद्धा वाढली. विश्वास आणि श्रद्धेचं सांगतोय मी. चांगले गुण दिसायला लागले की श्रद्धा वाढते आणि त्या ठिकाणी जर आपल्याला वाईट गुण दिसायला लागले तर श्रद्धा काय होते महाराज? कमी होते. म्हणजे श्रद्धा ही कशी आहे? चढ उताराची आहे. परंतु विश्वास, तुकाराम महाराजांनी हा जो शब्द वापरलेला आहे विश्वास, ठामपणे. माझा विश्वास कसा आहे? ठामपणे. कोणाच्या चरणाशी आहे? संतांच्या चरणाशी आहे महाराज. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर श्रद्धा आणि विश्वास यातील फरक आपण पाहिलेला आहे. संसार करत असताना आणि परमार्थ करत असताना या ठिकाणी दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. परमार्थामध्ये सुद्धा श्रद्धा असावी का विश्वास असावा? बोला. आताच उदाहरण दिलं. विश्वास पाहिजे की श्रद्धा पाहिजे? बोलत चला. गुरूंवरची श्रद्धा कमी जास्त होऊ शकते. विश्वास हा ठाम राहू शकतो, ठाम असतो. तुकाराम महाराजांनी जे शब्द वापरलेले आहेत हे पत्थरफोड शब्द आहेत. म्हणजे काळ्या दगडावरची रेष त्या ठिकाणी आहे. हा शब्द कधी माझा खोटा ठरू शकणार नाही. कधीच खोटा ठरू शकणार नाही. त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत महाराज. या ठिकाणी एक अभंग आहे. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती. देववसे चित्ती, बघा हा शब्द सुद्धा या ठिकाणी तुकाराम महाराजांनी वापरलेला आहे. देववसे चित्ती. वसेच्या ऐवजी असे हा शब्द वापरू शकत नव्हते का तुकाराम महाराज? वापरू शकत नव्हते का? वसे आणि असे यामध्ये फरक आहे का? नाही. परंतु त्यांनी त्या ठिकाणी देव वसे चित्ती, वसे हा शब्द का निवडला? तर त्या ठिकाणी ती काळ्या दगडावरची रेष आहे. जर असे वापरले तर तो नकारार्थी शब्द आहे. असे आलं म्हणजे नसे येतं. असे आले म्हणजे नसे येतं. त्यामुळे त्यांनी कोणता शब्द वापरलेला आहे? देव वसे चित्ती. बरोबर. असे शब्द वापरला तर नसे येतं. आज माझ्या डोक्यामध्ये बघा फेटा दिसतो की नाही? कीर्तन झाल्यावर फेटा नसे. आता माझ्या डोक्यामध्ये फेटा असे. बरोबर की नाही? आणि कीर्तन झाल्यावर माझ्या डोक्यामध्ये फेटा नसे.
म्हणजे हा नकारार्थी शब्द आहे. हे नकारार्थी शब्द या ठिकाणी तुकोबारायांनी त्यावेळेस वापरलेले नाहीत. त्यांनी जे शब्द वापरलेले आहेत त्यावर त्यांचा काय आहे, दृढ विश्वास त्या ठिकाणी आहे महाराज. मग या ठिकाणी आपण पाहिलं परमार्थामध्ये काय असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. आणि संसारामध्ये सुद्धा काय असायला पाहिजे, विश्वास असायला पाहिजे. संसाराचंही सांगतो माऊल्यांनो, माऊल्या स्वयंपाक करतात सकाळ संध्याकाळ, घरचे मंडळी काय करतात, विश्वासाने काय करतात, 2 टाइम फुल जेवण करतात. का करतात, त्यांना त्या ठिकाणी काय आहे, विश्वास आहे. कोणावर, की या ठिकाणी आपल्या बायकोवर त्या ठिकाणी त्याचा विश्वास आहे. म्हणून त्या ठिकाणी तो निसंकोचपणे काय करतो, 2 टाइमचं. आणि 2 टाइमच करतो म्हणजे असं नाही 8 दिवस नाही, 15 दिवस नाही, महिना नाही, 2 महिने नाही, आयुष्यभर. त्याच वेळेस त्या ठिकाणी ज्याला जर डाऊट आला की बायाने बासुंदी केली, रोगरचे 2 थेंब टाकले, आहे का विश्वास, नाही. असं होणार नाही हा त्याला ठाम विश्वास असतो महाराज. हे होणार नाही त्याला त्या ठिकाणी विश्वास असतो. त्यामुळे आयुष्यभर घरचं बनवलेलं अन्न, आपल्या बायकोने तयार केलेलं अन्न, हे 2 वेळेस दाबून त्या ठिकाणी काय करत असतो महाराज, जेवण करत असतो. हे झालं संसारातलं. परमार्थातलं सुद्धा तुम्हाला सांगितलं आहे की नाही. श्रद्धा ही काय होत असते, श्रद्धेमध्ये सुद्धा चढ उतार असतो, बरोबर की नाही. मग त्या ठिकाणी श्रद्धा असावी की विश्वास असावा परमार्थामध्ये, बोला महाराज. विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता, करी स्वामीवरी सत्ता, विश्वास जो करी स्वामीवरी सत्ता, करी स्वामीवरी सत्ता, सकळ गोविंदा होय त्याचे, सकळ गोविंदा होय त्याचे. श्रद्धा, विश्वास, विश्वास हा स्वामीवर असायला पाहिजे, गुरूंवर असायला पाहिजे. की गुरूंचा या ठिकाणी आपल्याला उल्लेख करायचा राहिला महाराज. या ठिकाणी गुरूंचे उपकार हे आपण आयुष्यभर सुद्धा फेडू शकत नाही. जसं या ठिकाणी आपण पाहतो, आम्ही जी मंडळी उभी आहेत यातील बरेच आमचे गुरुबंधू आहेत, गुरुबंधू उभा आहेत. म्हणजे आमचे गुरु गुरुवर्य मोरे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या तालमीमध्ये आम्ही तयार होण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि या ठिकाणी चिंटू महाराज नेहमी म्हणत असतात बघा, थोडं मी बाजूला जातो. चिंटू महाराज नेहमी म्हणत असतात, शशिकांत महाराज तुम्हाला पहिल्या दिवसाचं कीर्तन आम्ही त्यांना प्रेमाने काय म्हणतो महाराज, आहे की नाही. चिंटू महाराज ते दादाकडे नेहमी त्यांचं म्हणणं असतं, दादा या जागेचं काय काय महत्व मला काही कळत नाही. एखादा विद्यार्थी मुलगा आला की 8 दिवसात तो मृदंगावर त्या ठिकाणी थाप टाकायला लागतो. 1 महिन्यामध्ये, 1 ते 1.5 महिन्यामध्ये तो काय करतो, हरिपाठ वाजवायला लागतो. नेहमी महाराजांचं म्हणणं असतं दादांनी या जागेच काहीतरी. आणि खरंच तुम्हाला एक दृष्टांतही देतो जागेचा, आहे की नाही. अन्न आणि जागा ही शुद्ध असायला पाहिजे. अन्न सुद्धा सात्विक असायला पाहिजे आणि जागा सुद्धा कशा असायला पाहिजे, शुद्ध असायला पाहिजे. रामायणामध्ये या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, ज्यावेळेस दशरथ राजे आपल्या मुलाला सांगतात, तुम्ही कुठे जाता, बोला कुठे पाठवता. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना वनवासाला पाठवतात. किती वर्ष, 14 वर्ष. त्या ठिकाणी ज्यावेळेस हे 3 त्या ठिकाणी वनवासाला निघालेले असतात महाराज, त्यावेळेस काय होतं, आपलं राज्य त्या ठिकाणी ते सोडतात. पुढे गेल्यानंतर राक्षसांची भूमी येते महाराज. राक्षसांची, कोणाची भूमी येते,
राक्षसांची. म्हणजे या ठिकाणी जागेचा सुद्धा दोष असू शकतो. मग कसा दोष असू शकतो? त्या ठिकाणी ते जायला लागतात. ती जागा असते, राक्षस त्या ठिकाणी वास्तव्य करत असतात. कोण वास्तव्य करत असतात? राक्षस. मग तशीच वृत्ती आपली निर्माण होते. त्या ठिकाणी असलेलं जे वातावरण आहे त्या पद्धतीने आपली वृत्ती निर्माण होत असते. सीतेच्या मनात येतं, सीतेमाईच्या मनात येतं की आता आपण काय, आम्ही दोघच निघालो असतो, हे कशाला तिसरा आमच्या सोबत वनवासाला. काय झालं महाराज? विचार बदलले. का बदलले? जागा वाईट आहे, त्या ठिकाणचे वाईट विचार आहेत, म्हणून त्या ठिकाणी सीतेमाईचे सुद्धा विचार वाईट त्या ठिकाणी निघायला लागले. मनातल्या मनात म्हणायला लागली, हे आम्ही दोघं गेलो असतो कुठंतरी वनवासाला, मध्ये 14 वर्ष काढली असते, आणि हे कशाला मध्ये? मध्ये कोण? लक्ष्मण. पुढे चालत असताना लक्ष्मणाच्या मनामध्ये सुद्धा विचार येतात. हे काय म्हणे, मलाही त्यांच्या बरोबर घसर आहे का नाही, विनाकारण घसरलं म्हणे, त्यांच्यामध्ये घुसवलं. ठीक होतं म्हणे, रामदादा गेले असते, सीतामाई गेली असते, माझं काय काम होतं म्हणे त्यांच्या सोबत जायचं. त्यांच्या मनामध्ये वाईट विचार येतात. आणि पुढे गेल्यानंतर ऋषींची भूमी लागते महाराज, ऋषींची. एका झाडाखाली त्या ठिकाणी ते बसतात आणि बसल्यानंतर त्या ठिकाणची झाड असते वाईट विचारांची, ती निघून जाते. का? जागा बदलली. अगोदर विचार वाईट होते, ऋषींच्या भूमीमध्ये आले, विचार हे शुद्ध झाले. त्या ठिकाणी त्यांना वाटायला लागतं, दोघांनाही वाटायला लागतं, लक्ष्मणालाही वाटायला लागतं आणि सीतामाईलाही वाटायला लागतं की आपले विचार आपण काय मनामध्ये काय करत होतो, आहे की नाही? हे कशी काय बुद्धी सुचली आपल्याला, आपण बोललो नाही, परंतु मनातल्या मनात कसे काय विचार येत होते. त्या ठिकाणी ते गोंधळतात. श्रीराम त्या ठिकाणी लगेच ओळखतात त्यांच्या चेहऱ्याकडे बघून. काय झालं म्हणे सीता, नेमकं काय झालं तुम्हाला? तुमचे चेहरे असे पडलेले दिसताय म्हणे दोघांचे, आहे की नाही? आणि माणसाला बघा, सवय नसलेली एखाद्याचं जर तर त्यावेळेस त्याला दुःख व्हायला लागतं. घटना घडून जाते महाराज. त्या व्यक्तीला सवय नसते, परंतु एखाद्या वेळेस बोलण्याच्या ओघामध्ये काहीतरी वाईट बोलून गेलं तर तो व्यक्ती त्या ठिकाणी काय करत असतो? पश्चाताप करत असतो. त्याचा चेहरा अगदी काय होत असतो महाराज? उतरून जात असतो. तसंच या ठिकाणी या दोघांचा चेहरा रामचंद्राने पाहिला. त्यांना विचारायला लागले की तुमचे चेहरे का उतरलेले आहेत? अजून तर 14 वर्ष काढायचे आहे. आताशी हा पहिला दिवस तुमचे चेहरे उतरले म्हणे, आहे की नाही? 14 वर्ष आपल्याला वनवासाला जायचंय, म्हणजे एवढं चालू त्या ठिकाणी तुमचे चेहरे उतरले. त्या ठिकाणी सीतामाई म्हणते, नाही प्रभू, की माझ्या मनामध्ये काय झालं होतं? वाईट विचार आले होते. कोणाविषयी? लक्ष्मणाविषयी. मग लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणी सांगतो, राम दादा, माझंही तसंच झालं. माझ्याही मनामध्ये वाईट विचार आले, मीही मनातल्या मनात म्हणायला लागलो, हे दोघे बरे होते, मला कशाला ओढत नेलं. तर त्यावर त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी सांगतात, तुम्ही ज्या भूमीतून येत होता ती भूमी राक्षसांची होती, वाईट विचारांची होती महाराज. त्यामुळे त्या ठिकाणी वाईट विचारांच्या संगतीमध्ये कधीही राहू नये. नसता काय होतं? वाईट विचार मनामध्ये आपल्या येत असतात. हा प्रसंग या ठिकाणी सांगायचं म्हणजे चिंतू महाराजांमुळे हा प्रसंग समोर आला. भूमी ही कशी लागते? पवित्र लागते. अन्न हे सात्विक असायला पाहिजे. बघा, दिंडी ज्यावेळेस निघते आळंदी ते पंढरपूर, काही येत नाही महाराज, म्हणता काही येत नाही, आयुष्यभर काही म्हटलेलं नसतं, परंतु आळंदीला पहिलं जेवण झालं, मुक्काम झाला, सात्विक अन्न पोटामध्ये जातं आणि त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी काय करतात? वाटचाल सुरू असते महाराज. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम.
अनुभव घेतला की नाही? कुठे होतो आपण? आळंदीहून निघालो होतो पहिले ज्ञानोबा तुकाराम. म्हणजे आयुष्यभर त्या व्यक्तीच्या, त्या वारकऱ्याच्या शब्दात, तोंडातून शब्द निघत नाही, परंतु त्या ठिकाणी आळंदीचं सात्विक अन्न आपल्या शरीरामध्ये, पोटामध्ये गेल्यानंतर आळंदी पासून तर पंढरपूर पर्यंत हा या ठिकाणी तो नामघोष करत असतो. महाराज काय पाहिजे याच्यापेक्षा? पुढे काय पाहिजे? हे सात्विक अन्नाचं महत्व आहे. आपण या ठिकाणी झालं परमार्थ पाहिला. परमार्थामध्ये विश्वास असायला पाहिजे, संसारामध्ये विश्वास असायला पाहिजे. संसाराचंही सांगितलं की 2 टाइमचं जेवण कसं करतो आपण? विश्वासावरच करतो ना महाराज. हे अविश्वास आहे त्या ठिकाणी नाही, विश्वासावर करत असतो. चला पुढे काय झालं की या ठिकाणी तुकाराम महाराजांची कीर्ती कानावर आली आणि तो कुठे गेला महाराज? तुकाराम महाराजांच्या गावी गेला. तुकाराम महाराजांचं गाव कोणतं? बऱ्याच जणांना माहित असेल, आहे का माहित? सगळ्यांना माहित आहे. तुकाराम महाराजांचं गाव देहू, आहे की नाही? देहू या ठिकाणी, त्या ठिकाणी तो गेला आणि त्याला वाटलं आता आपण तुकाराम महाराजांना भेटावं. भेटण्यासाठी गेला. तुकाराम महाराजांचं दर्शन त्या ठिकाणी घेतलं आणि तुकाराम महाराजांना त्या ठिकाणी तो विचारू लागला. काय विचारू लागला? महाराज तुमचा विश्वास नेमकं कोणावर आहे म्हणे? मलाही परमार्थ करायचा आहे, मलाही काय करायचं आहे? परमार्थ करायचं. नेमका मी विश्वास कोणावर ठेवू? तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात, बाबा तुला ज्याच्यावर विश्वास ठेवायचा त्याच्यावर विश्वास ठेव. त्या व्यक्तीला वाटलं महाराज काही सरळपणाने उत्तर देणार नाहीत. तो थोडा विद्वान होता. नाही म्हणे आपल्याला उत्तर काढायचंच म्हणे आता महाराजांकडून. म्हणे महाराज तुम्ही परमार्थ करता? हो म्हणे मी परमार्थ करतो. तुमचा विश्वास कोणावर आहे म्हणे? तुमचा विश्वास कोणावर आहे? तर तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात माझा विश्वास कोणावर आहे? संताची पायी हा माझा विश्वास. संताची पायी हा माझा विश्वास. संताची
बाबा माझा विश्वास कोणावर आहे तर संतांवर माझा विश्वास आहे. संतांची या पायी तो माझा विश्वास. माझा विश्वास कुठे आहे संतांवर. तो ग्रहस्थ थोडं मी अगोदर सांगितलं हुशार होता, बुद्धिवान होता. महाराज म्हणे त्या ठिकाणी काय हे म्हणे वेगळं, संतांचा संतांवर विश्वास असणं काही नवल नाही. नवल आहे का? संतांचा संतांवर विश्वास असणं यात काही नवल नाही. त्यावर तुकाराम महाराज म्हणतात ठीक आहे म्हणे संतांचा संतांवर विश्वास आहे हे काही नवल नाही, माणसांचा संतांवर विश्वास आहे हेही काही नवल नाही. परंतु राक्षसांचा विश्वास सुद्धा कोणावर आहे म्हणे, कोणावर आहे संतांवर आहे म्हणे. व्यक्ती हुशार होता, पुरावा काय? मग तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतात, दृष्टांत देतात. पुरावा आहे म्हणे रामायणातला पुरावा आहे म्हणे, आहे की नाही? कशातला पुरावा आहे? रामायणातला पुरावा आहे. ज्यावेळेस काय होतं महाराज, दशरथ राजा त्या ठिकाणी रात्रीच्या 12 वाजेला त्यांचं निधन होतं. त्या ठिकाणी जवळ त्यांना शाप असतो अगोदरच, आपण रामायणामध्ये पाहिलेलं आहे. पुत्र पुत्र करून त्या ठिकाणी तू काय होशील, प्राण सोडशील. तो शाप त्या ठिकाणी होता. कोणाचा होता महाराज? कोणाचा होता? श्रावण बाळांच्या आई वडिलांचा शाप त्या ठिकाणी होता. आणि तो शाप त्या ठिकाणी खरा ठरला. रात्रीच्या 12 वाजेला दशरथ राजाचं निधन झालं आणि शेवटी राम 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 करत त्या ठिकाणी त्यांनी आपला प्राण सोडला महाराज. 4 मुलांपैकी एक मुलगा सुद्धा त्या ठिकाणी त्यांच्या जवळ त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, हजर नव्हता. जो भरत होता, अगोदरच आपण पाहिलं, राम लक्ष्मण हे कुठे गेले होते? त्यांनीच पाठवलेलं होतं. कुठं पाठवलं? वनवासाला पाठवलेलं होतं. भरत त्या ठिकाणी होता. तर भरत हा त्यांच्या मामाच्या गावी गेलेला होता. आहे की नाही? भरताला स्वप्न पडतं, आहे की नाही महाराज? आणि त्या ठिकाणी स्वप्न पडल्यानंतर भरत पहाटे उठतो आणि रडायला लागतो. मामा विचारतात, अरे का रडतोस बाबा तू? तर त्या ठिकाणी भरत त्या ठिकाणी उत्तर देतो की मला स्वप्न पडलं म्हणे. मामा सांगतात स्वप्न तर पडतच असतात, आहे की नाही? स्वप्न काय होत असतात? पडत असतात म्हणे. नाही म्हणे मामा, काय झालं? ज्यावेळेस आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवलेलं आहे, स्वप्न जर वाईट पडलं असेल तर ते कसं ओळखायचं, तर त्या ठिकाणी त्याची ओळख या ठिकाणी भरताने सांगितली आपल्या मामाला की काळ्या रंगाची, काळ्या वर्णाची महिला काळे कपडे परिधान करून येत असेल स्वप्नामध्ये, काळ्या रंगाचे कपडे परिधान करत असेल, सर्वांगाला त्या ठिकाणी तेल लावत असेल आणि विचित्र पद्धतीने ती जर हसत असेल तर त्यावेळेस समजावं की घरातील कोणाचा तरी मृत्यू झालेला आहे किंवा त्या ठिकाणी तो गेलेला आहे. हे आमच्या गुरूंनी आम्हाला सांगितलेलं आहे, त्यामुळे मी रडतोय म्हणे मामा. त्यावेळेस मोबाईल सुद्धा नव्हते की मोबाईल लावला आणि भरताला सांगितलं ये रे बाबा. कशावरून ओळखलं भरताने? आपल्या गुरूंनी दिलेली जी शिकवण होते त्या शिकवणीवरून त्या ठिकाणी भरताने ओळखलं की आता माझे वडील, माझे पिताश्री या जगतामध्ये राहिलेले नाहीत आणि त्या ठिकाणी ते रडायला लागतात. तसंच स्वप्न मंदोदरीला सुद्धा पडलेलं होतं. मंदोदरी सांगे रावणा प्रति, मंदोदरी सांगे रावणा प्रति, मंदोदरी सांगे रावणा प्रति, मंदोदरी सांगे रावणा प्रति. स्वप्न देखिले मध्यरात्री, स्वप्न देखिले मध्यरात्री, स्वप्न देखिले मध्यरात्री. वेदो वाचनाने किती शिळा सागरवा तीरा, वेदो वाचनाने किती शिळा सागरवा तीरा.
मंदोदरीला त्याच पद्धतीने स्वप्न पडलेलं होतं महाराज. मंदोदरी म्हणजे कोणाची पत्नी? रावणाची पत्नी, हे की नाही, रावणाची बायको. मंदोदरीला सुद्धा असंच स्वप्न त्या ठिकाणी मध्यरात्रीला पडलेलं होतं आणि स्वप्न पडल्यानंतर पहाटे ती उठते आणि रावणाकडे जाते महाराज. रावणाला सांगायला लागते की या ठिकाणी मी स्वप्न पाहिलेलं आहे. रावण ही त्याच पद्धतीने सांगतो, मामा जसं सांगत होता भरताला की स्वप्न तर पडतच असतात म्हणे. परंतु मंदोदरी ऐकायला तयार नसते. मंदोदरी बोले रावणा प्रती, मंदोदरी बोले रावणा प्रती. एक स्वप्न पाहिले म्या राती, एक स्वप्न पाहिले म्या राती. त्या ठिकाणी रावणाला सांगते मंदोदरी, मी एक स्वप्न पाहिलं, आहे की नाही, आणि ते मध्यरात्री पाहिलेलं आहे. त्या स्वप्नामध्ये मी पाहिलं महाराज. सांगायला लागते कोणाला? रावणाला, की या ठिकाणी जेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती, नेनो वानर मिळाले किती. अनेक वानर त्या ठिकाणी एकत्र आलेले आहेत. स्वप्नामध्ये कोणाला दिसलं? मंदोदरीला अनेक वानर त्या ठिकाणी एकत्र मिळालेले आहेत आणि त्यांचा जो कोण आहे, कोण आहे, त्यांचा जो बॉस आहे, तर त्यांच्या सोबत ती वानर सेना या ठिकाणी पुढे कूच करत आहे. कुठे? लंकेला, लंकेकडे येत आहे. ठीक आहे म्हणे, आता मंदोदरीला स्वप्न पडलं. त्यावर त्या ठिकाणी रावणी हसत त्या ठिकाणी सांगतो, बरं म्हणे पुढं काय झालं? त्या स्वप्नात तू आणखी काय पाहिलं? तर मंदोदरी सांगते, तुमचा जो विभीषण भाऊ आहे त्याला मी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पाहिलेला आहे म्हणे. कशामध्ये? रक्ताच्या थारोळ्यामध्ये. त्यानंतर तुमचा जो मुलगा आहे, काय नाव त्याचं? इंद्रजित, आहे की नाही? इंद्रजित. कोणाला जिंकलं त्याने? इंद्राला सुद्धा जिंकलेलं होतं महाराज. अशा इंद्रजिताचा सुद्धा वध होताना मी पाहिलेला आहे. कशामध्ये? स्वप्नामध्ये. आणि तुमचा जो भाऊ आहे की नाही, त्या भावाला सुद्धा मी पाहिलं. परंतु कसं पाहिलं? काय केलं होतं रामाने? श्रीरामाने काय केलं होतं विभीषणाला? रावणाचा अंत झाल्यानंतर कोणाला बसवलं होतं सिंहासनावर? विभीषणाला बसवलं होतं. तेही मी स्वप्नामध्ये पाहिलेलं आहे. बरं म्हणे, पुढं मग काही नाही म्हणे, मी लंका सुद्धा जळताना पाहिलेली आहे. त्यावर रावण म्हणतो, हे असं मी असल्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही म्हणे. बंदर आने दो अंदर, कितीही बंदर राहो, आने दो अंदर, किती बंदर राहू द्या, किती मागणं राहू द्या म्हणे. मी काय साधा आहे का? मलाही या ठिकाणी काय मिळालेलं आहे? वेगवेगळे शस्त्र या ठिकाणी मिळालेले आहेत. ते सुद्धा मी कशातून प्राप्त केलेले आहे महाराज? सहज प्राप्त केले का रावणाने? नाही. त्या ठिकाणी त्यांनी सुद्धा काय केलं? तपश्चर्या केली आणि वेगवेगळे शस्त्र त्या ठिकाणी मिळवलेले होते. मंदोदरी शेवटी सांगते, मी फक्त तुमच्या भावाचंच सांगितलं, तुमचं सांगितलंच नाही म्हणे. काय झालं? माझं काय झालं म्हणे? तुमचं एकही मुंडकं शिल्लक ठेवलं नाही म्हणे. 10च्या 10 मुंडके या ठिकाणी मी पडताना पाहिले, आहे की नाही? एकही मुंडकं, एकही शिर तुमच्या धडाला राहिलेलं नव्हतं. हे सुद्धा मी पाहिलं. शेवटी त्या ठिकाणी रावण 11 वाजता कीर्तनाला, ठीक आहे ना? काय कीर्तनाला नाही वाजणार? 11 वाजल्यानंतर शेवटी रावण त्या ठिकाणी मंदोदरीला एकांतात घेऊन जातो महाराज. कुठे घेऊन जातो? एकांतात. आणि मंदोदरीला सांगायला लागतो, हे सगळं गोष्टी मला माहिती आहे म्हणे. हे काय काय घडणार आहे ते मला माहित आहे. मंदोदरी म्हणतो, तुम्हाला माहिती आहे मग असं का करता तुम्ही? जा ना म्हणे शरण. कोणाला? रामाला शरण जा म्हणे. मग शेवटी रावण त्या ठिकाणी सांगतो, मंदोदरी तूच नाही, विभीषणाने सुद्धा मला सांगितलेलं आहे शरण जा.
आणि जो 6 महिने झोपतो आणि 6 महिने जागे राहतो, कोण तो? कुंभकर्ण. कुंभकर्णाने सुद्धा मला हेच सांगितलं होतं, दादा तू काय कर, श्रीरामाला शरण जा. आणि आज तू सुद्धा मला सांगते म्हणे, कोणाला शरण जा? श्रीरामाला. त्यावर त्या ठिकाणी रावण हसायला लागतो. हसायला लागल्यानंतर मंदोदरीला थोडं वेगळंच वाटतं ना, की आपला वध होतोय, आपलं मरण त्या ठिकाणी ती सांगते आपली पत्नी, आणि हा हसायला लागतो. मंदोदरी थोडं वेगळं वाटतं, नेमकं काय बाबा हे? तर त्या ठिकाणी रावण सांगायला लागतो, मी जंगलामध्ये फिरत असताना माझी भेट त्या ठिकाणी कोणाच्या सोबत झाली होती? नारायण 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 नारायण. माझी भेट त्या ठिकाणी नारद मुनी सोबत झाली, आणि भेट झाल्यानंतर मी त्यांना साष्टांग दंडवत केला मंदोदरे. आणि त्या ठिकाणी आम्ही गप्पा मारत बसलो, चर्चा करत बसलो. त्या ठिकाणी मी सांगितलं की हे नारायणा, की या ठिकाणी मलाही रामाची प्राप्ती होऊ शकते का? रामाची प्राप्ती होऊ शकते का? तर त्या ठिकाणी नारद मुनींनी सांगितलं, हो म्हणे नारद, तुलाही प्राप्ती होऊ शकते म्हणे. तू ईश्वर आहे, परमेश्वर आहे त्याची, हे की नाही, परंतु तुला काय करावं लागेल? त्याचं भजन करावं लागेल म्हणे, हे की नाही, त्याचं नाम उच्चार. संतांची या पायी हा माझा विश्वास. माझा विश्वास कोणावर आहे? संतांवर आहे. तुकाराम महाराज त्या ठिकाणी त्याला सांगतात, बाबा ठीक आहे, संतांचा संतांवर विश्वास असणं काही नाही, नवल नाही. माणसांचा संतांवर विश्वास असणं नवल नाही, परंतु राक्षसांचा विश्वास सुद्धा कोणावर होता? संतांवर होता. काय की नाही? म्हणजे आपण विश्वास नेमकं कोणावर ठेवायला पाहिजे हे आपण आता आपलं कळून घ्यायला पाहिजे. आपला उद्धार करून घ्यायचा असेल तर कोणावर विश्वास ठेवा महाराज? संतांवर विश्वास ठेवावं. की नाही? नसता कुठेही विश्वास ठेवल्यानंतर आपला विश्वासघात झाल्याशिवाय राहणार नाही. यासाठी दृष्टांत देतात, छान दृष्टांत या ठिकाणी देतात गुरुवर्य राऊत बाबा. या ठिकाणी विश्वास काय आहे? आपल्या पत्नीवर आपला विश्वास असतो. कुठपर्यंत असतो महाराज? एक दृष्टांत या ठिकाणी आमचे राऊत माऊली गुरुवर्य राऊत महाराज त्या ठिकाणी देतात की तुम्हाला जर विश्वास पाहायचा असेल तर तुम्ही मरून बघा. काय करून बघा? आणि मेल्यानंतर त्या ठिकाणी पत्नी रडायला लागते. रडायला लागल्यानंतर त्या ठिकाणी अचानक तिचं लक्ष जातं कानाकडं. कुठे जातं महाराज? कानाकडं. त्याच्या कानामध्ये त्या भीक बाळी असते बघा, त्या जुन्या पद्धतीच्या, त्या तशाच राहिलेल्या असतात. तिला वाटतं आता आपलं नेमकं म्हातारं तर चाललं, 50-50 हजारचं नुकसानही करून जाणार आहे म्हणे. आता हे तर गेलं, परंतु 50-50 हजारचं काय होईल म्हणे? आपलं नुकसान होणार आहे. म्हातारी हुशार असते. म्हातारी त्या ठिकाणी म्हणायला लागते, लोक जमलेले असतात, तुम्ही पायामध्ये जोड्याशिवाय दुसरं काही वापरलं नाही. सगळ्यांचं लक्ष त्या ठिकाणी त्या म्हाताऱ्याच्या किंवा त्या प्रेताच्या कुठे जातं महाराज? पायाकडे जातं. कुठे जातं? पायाकडे जातं. परत म्हातारी म्हणायला लागते, तुम्ही टेरिकॉटच्या धोतराशिवाय दुसरं धोतर घातलं नाही. लक्ष कुठे गेलं महाराज? धोतराकडे गेलं. त्यानंतर म्हणायला लागते कमराकडे लक्ष गेल्यानंतर, हे की नाही, तुम्ही चांदीच्या करदोऱ्याशिवाय दुसरा करदोरा वापरला नाही. लक्ष कमराकडे. वर आपल्याला बस स्टँडला जायचं असतं, स्टँडला बरोबर जातं ते, हळू 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 हळू, हे की नाही. गाडी कुठे जायची? स्टँडला जायची. डायरेक्ट सिडको बस स्टँडला जाईल का महाराज? नाही, अशी वळत जावं लागेल. पुढे चालून त्या ठिकाणी ती म्हातारी म्हणते,
तुम्ही नेहरू शर्टाशिवाय शर्ट घातलाच नाही. गेलं आलं वर लक्ष, सगळ्यांचं लक्ष तिकडं. पुढं त्या ठिकाणी म्हणायला लागते, तुम्ही सोन्याच्या साखळीशिवाय दुसरी साखळीच घातली नाही. सगळ्यांचं लक्ष कुठे महाराज? कुठे जात? गळ्याकडे जातो. आणि शेवटी मग ती आली बस स्टँड जवळ, स्टँड जवळ आली ना आता जवळ जवळ, मग ती म्हणायला लागते, तुम्ही सोन्याच्या बाळ्याशिवाय, आला मोठा आलाप घेतला, सोन्याच्या बाळ्या, आहे की नाही? मोठा आलाप घेतला. मग त्या ठिकाणी ते माणसं होती ती पाहायला लागती, अरे याच्या कानामध्ये काय म्हणे, भिरबाळे राहिले म्हणे, काढा पटापटा, आहे की नाही? म्हणजे विश्वास हा कोणावर ठेवायला पाहिजे? संतांवर ठेवायला पाहिजे. शेवटी त्या ठिकाणी त्याच्या बाळ्या काढून घेतल्या जातात, सोबत काहीच नेल्या जात नाही. आपण ही मरमर करत असतो, कष्ट करत असतो, कशासाठी? कशासाठी? की माझं एक मजली झालं, आता दुसरा मजला येईल, त्यानंतर तिसरा मजला. फक्त आपण धावपळ करत असतो महाराज. आणि शेवटी आपण गेल्यानंतर शेवटी काय मिळतं आपल्याला? आपल्या कमरेला कडदोरा सुद्धा ठेवत नाही महाराज. 1 रुपया लावतात, 1 रुपया, तो बी दुसऱ्याच्या खिशातला. चिल्लर आहे का रे बाबा? कुठं लावतात? कपाळाला. तोही कोणाचा असतो? स्वतःचा नसतो, दुसऱ्याचाच असतो महाराज. त्यासाठी जन्माला आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही काय करा? परमार्थ करा. जन्मासी येऊनी करा रे, जन्मासी येऊनी करा रे कीर्तन भजन. आणि या संसार उठावे करा, तर या ठिकाणी आपण जो जन्म घेतलेला आहे महाराज, आपण संतांची सेवा करायला पाहिजे. ईश्वर प्राप्ती आपल्याला कशी होईल? ईश्वराकडे आपण डायरेक्ट जाऊ शकत नाही. तर मधला मार्ग कोणता आहे? तर संतांचा आहे. संतांनी जे सांगितलं त्या पद्धतीने आपण चालायला पाहिजे. मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, मार्ग दावून गेले आधी, दयानिधी संत दयानिधी संत दिनेची पंथ चालू जन्माला आल्यानंतर आपण काय करायला पाहिजे महाराज? देवाची आराधना करायला पाहिजे, देवाची भक्ती करायला पाहिजे. संतांचं या ठिकाणी आपल्यावर अनेक या ठिकाणी उपकार आहेत. जर आपण संत ओळखण्यामध्ये चुकलो महाराज तर आपली फजिती होत असते. काय होत असते? फजिती होत असते महाराज. अनेक भगवे कपडे घालून या ठिकाणी आपण पाहतो, मग ते खरंच संत आहेत का? त्यांच्यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे का? नाही. संत तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, संतांची लक्षणं, संतांचा त्याग. नंबर 1 गोष्ट आहे संतांचा त्याग, त्याने केलेला परमार्थ आहे की नाही. आणि त्या ठिकाणी तो इतरांसाठी, जीव प्राण्यांसाठी, छोट्या छोट्या प्राण्यांसाठी सुद्धा काय करतो, त्याचं काय तळमळ आहे हे बघावं. आणि मग त्यावेळेस जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती. कृष्ण विधी परमवतारे, कृष्ण विधी परमवतारे, कृष्ण विधी परमवतारे. या ठिकाणी
कल्याणच करणार आहे, चांगलाच मार्ग या ठिकाणी दाखवणार आहे. संतांनी आपल्याला चौकट घालून दिलेली की जगावं कसं, संसार करावा कसा, परमार्थ करावा कसा, ही चौकट या ठिकाणी संतांनी घालून दिलेली आहे. जर आपण चुकलो की आपण नको त्याच्या मागे पळायला लागलो, बघा महाराज, ही जी परंपरा आहे, कोणता परमार्थ आपण करतो, कोणता परमार्थ आहे, कोणती परंपरा आहे आपल्या परमार्थाला? गुरु शिष्य परंपरा आहे. कोणती परंपरा आहे? गुरु शिष्य परंपरा आहे. आजीनाथ गुरु, आजीनाथ गुरु सकळ सिद्धांचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्ती दातर. बघा, गुरु शिष्य परंपरा या ठिकाणी आपल्या परमार्थाला आहे. अनेक परमार्थ येऊन गेले आणि वाऱ्यासारखे उडून गेले महाराज. हा परमार्थ तसाच टिकून आहे. गुरु शिष्य परंपरा या ठिकाणी लाभलेली आहे आपल्या परमार्थाला. आपण तो परमार्थ करत आहोत. जर आपण संतांना ओळखण्यात चुकलो तर आपली कशी फजिती होती महाराज. बघा, या ठिकाणी एक दृष्टांत देतो. माऊली चांगलं दृष्टांत देतात. ज्ञानेश्वर माऊलींचा दृष्टांत आहे की एक वाटसरू त्या ठिकाणी, उन्हाळ्याचे दिवस असतात, असेच कडक ऊन असतं आणि तो त्या ठिकाणी चालायला लागतो. त्याला जायच्या ठिकाणी जायचं असतं. त्या ठिकाणी चालत असताना त्याला काय लागतं महाराज? तहान लागते. तहान लागल्यानंतर त्या ठिकाणी तो थोडं थांबतो आणि थांबल्यानंतर त्या ठिकाणी पाणी मागतो. त्याचा अवतार घाम वगैरे पाहून त्या ठिकाणच्या महिला त्या ठिकाणी पाणी देत नाही महाराज. पुढे जातो. एक व्यक्ती त्या ठिकाणी त्याला सापडतो आणि व्यक्ती भेटल्यानंतर त्यालाही विचारतो, बाबा काही खाण्याची व्यवस्था किंवा कमीत कमी पिण्यासाठी तरी पाणी मिळावं. कारण चालून चालून त्या ठिकाणी तो काय झालेला असतो महाराज? थकलेला असतो. आणि एका ठिकाणी बसल्यानंतर त्याला एक झाड दिसतं महाराज. आणि झाड दिसल्यानंतर पळत जातो आणि त्या झाडाची हिरवी हिरवी फळं त्या ठिकाणी तोडून घेतो महाराज. कशी फळं तोडतो? हिरवी हिरवी. उन्हाळ्यामध्ये डोंगरामध्ये कोणत्या झाडाला हिरवी हिरवी फळं असतात? तोडून आणतो. तोडल्यानंतर 20-25 फळं त्या ठिकाणी तोडतो महाराज. आणि तोडल्यानंतर एक एक फळ फोडायला लागतो. पहिलं फळ फोडलं, निघाली म्हातारी. काय निघालं? म्हातारी. दुसरं फळ फोडलं, निघाली म्हातारी. असे 25 फळ त्या ठिकाणी तो फोडतो, परंतु म्हातारं काही निघत नाही. सगळ्या फळांमध्ये कोण निघतं महाराज? म्हातारी निघते. म्हणजे ते झाड कशाचं होतं? रुईचं होतं. रुईचं आहे की नाही? उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रुईचे फळ हे हिरवेगार दिसतात. सफरचंदाला सुद्धा त्या ठिकाणी ती फळं काय करतात? मागे टाकतात. एवढी हिरवीगार फळं त्या ठिकाणी असतात. म्हणजे त्या ठिकाणी तो गेला आणि गेल्यानंतर त्यांनी फळं तोडली. फळं फोडल्यानंतर त्या ठिकाणी काय झालं महाराज? त्याचं काय झालं? तो फसला की नाही? फळं फोडली, फसला. त्याचं पोट भरलं का? नाही. पुढे चालत गेला. पाय दुखायला लागले. एका व्यक्तीला विचारलं त्यांनी, अरे माझे अंग फार दुखतंय म्हणे, पाय दुखताय. तो सांगायला लागतो, बाबा तेल बिल असलं तर मालिश वगैरे करून घे, म्हणजे तुझे पाय वगैरे नीट होईल. तो सांगतो, मला इथं कोणी पाणी प्यायला देत नाही तर तेल कोण देणार? पुढे चालायला लागतो. एका झाडाखाली बसतो. झाडाखाली बसल्यानंतर त्या ठिकाणी त्याला त्याची फळं दिसतात बारीक बारीक. पहिलं फळ फोडतो महाराज. तेल निघतं त्याच्यातून. अशी 20-25 त्या ठिकाणी ते फळं, वाळलेली फळं असतात, ती फोडतो आणि त्या ठिकाणी आपल्या सगळ्या अंगाला लावून घेतो. ती फळं कशाची होते महाराज? बिब. ते काय होते? बिब होते. त्या ठिकाणी आपल्या अंगाला लावल्यानंतर त्याचा आराम होईल का महाराज? खरंच सांगा, आराम होईल का? नाही. काय होईल? तो डबल टिबल झाला ना, सुजला तो. आणि सुजल्यानंतर त्या ठिकाणी त्याला चालणं सुद्धा मुश्किल झालं महाराज. फळाजवळ गेला, फसला. बरोबर आहे? बिब्या जवळ गेला, बिबा त्याला रुतला आणि पुढे चालत असताना अचानक आपण आता काल परवाच पाहिलं की अनेक ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गारपीट झालेली आहे महाराज. तशी अचानक गारपीट त्या उन्हाळ्यामध्ये व्हायला लागते. आपल्याकडे बोरा एवढा गारा पडतात, पण तिकडे
मोसंबी एवढ्या गारा पडायला लागल्या. बिचारा तो अगोदरच फुगलेला होता, त्याला काही पळता येईल नाही. त्याला त्या ठिकाणी काटे दिसले, त्यामध्ये घुसला. उपाट दिसली, त्यामध्ये घुसल्यानंतर त्या ठिकाणी काय होतं, अस्वलीन होती आणि त्याची 2 पिल्लं होती. मग ते अस्वल काय करणार, त्याचे मुके घेणार का? नाही. अस्वलाची पिल्लं, एक पिल्लू ओढतं का आणि एक नाक ओढतं, एक अस्वल पाय ओढायला लागतं. शेवटी त्या ठिकाणी त्याचं काय होतं महाराज, अंत होतो. म्हणजे संतांची जर आपल्याला या ठिकाणी संत जर ओळखण्यामध्ये आपण चुकलो तर आपली अशी फसगत होते. कशी फसगत होते? फळाजवळ गेला फसला. बरोबर आहे. नंबर 2, बिब्याजवळ गेला, बिबा त्याला रुतला आणि शेवटी त्याचं अस्तित्व नष्ट होतं महाराज. त्यामुळे खरे संत या ठिकाणी ओळखायला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी खरे संत कसे ओळखावे हे सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. संतांची लक्षणं मी अगोदरच सांगितलेली. संतांचा त्याग या ठिकाणी आपण पाहिला पाहिजे, आहे का नाही? त्यांनी केलेला परमार्थ आपण या ठिकाणी पाहिला पाहिजे. परमार्थ हा बेगडी नको, दिखाऊपणा नको. इथून परमार्थ व्हायला पाहिजे. आपल्या हृदयातून त्या ठिकाणी आपण परमार्थ केला, त्यांना आपण म्हणतो संत. आणि संत जर ओळखण्यात आपली चूक झाली तर अशी फसगत आपली त्या ठिकाणी होत असते. बरं, मला एक सांगा, मी एक प्रश्न विचारतो. आपल्याला जन्म मिळाला का कळाला? बोलत चला. जन्म हा मिळाला, कळाला नाही. त्याचा एक दृष्टांत आहे महाराज. एक गुराखी असतो आणि गुराखी त्या ठिकाणी आपल्या जनावरांना घेऊन डोंगरामध्ये चरायला जातो महाराज. कुठे जातो? डोंगरामध्ये. आणि डोंगरामध्ये चरत असताना त्या ठिकाणी त्याला एक खडा दिसतो. काय दिसतो? खडा दिसतो. तो काय करतो? आपल्या आवडत्या बकरीच्या गळ्यामध्ये तो खडा बांधतो. जी आवडती बकरी असते तिच्या गळ्यामध्ये काय करतो? तो खडा बांधतो आणि खडा बांधून त्या ठिकाणी आराम करायला बसतो. त्या ठिकाणून जोहरी जे कोणाला म्हणतो आपण, सोनार, आहे का नाही? कशाची ओळख असते त्यांना? सोन्याची ओळख असते आणि हिऱ्याची ओळख असते. जे जोहरी असतात त्या ठिकाणून जात असतात. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या गुराख्याला तो जोहरी म्हणतो, सोनार म्हणतो, बाबा हे काय म्हणे बकरीच्या गळ्यामध्ये? तो म्हणतो खडा आहे, सापडला, बांधला गळ्यात. कोणाच्या? बकरीच्या, आहे का नाही? त्या ठिकाणी तो सोनार म्हणतो की बाबा मग या खड्याची किंमत काय आहे? हा दगड किती रुपयाला देशील? तर तो गुराखी सांगायला लागतो, हा 20 रुपये. किती? 20 रुपयाला देणार आहे म्हणे. हा किती मागायला लागतो? किती? 10 रुपयात तो म्हणतो. किती? 10 रुपयामध्ये. तो शेवटी सोनार म्हणतो नाही, मी 10 रुपयातच घेणार. हा म्हणतो 20 रुपये, 19 सुद्धा घेणार नाही, 21 सुद्धा घेणार नाही. घेईल तर 20 रुपयामध्ये. तो त्या ठिकाणी निघून जातो. कोण? सोनार. त्या ठिकाणी पुढे जाऊन तो जात नाही महाराज. पुढे जाऊन झाडाखाली थांबतो. त्याला माहित आहे ते नेमकं काय आहे? काय? हिरा आहे. दुसरा जोहरी त्या ठिकाणी जात असतो. तसंच होतं. तो 15ला मागतो, दुसरा अजिबात नाही म्हणे. 19 भी नाही और 21 भी नाही. तोही पुढे जाऊन त्या ठिकाणी थांबतो महाराज. तिसरा येतो. तिसरा मात्र त्या ठिकाणी काय करतो? 20 रुपये त्या ठिकाणी गुराख्याला देतो महाराज. काय करतो? 20 रुपये त्या गुराख्याला देतो आणि तो खडा घेऊन टाकतो. तो काय असतो महाराज? हिरा असतो. काय असतो? हिरा असतो. आणि तो हिरा घेऊन त्या ठिकाणी तो मार्गस्थ होतो. पहिला त्या ठिकाणी जो सोनार असतो, जो पारखी असतो, त्या ठिकाणी त्या गुराख्याजवळ येतो आणि गुराख्याजवळ आल्यानंतर त्याला सांगायला लागतो, हे 25 घे, पण तो खडा मला देऊन टाक. तो म्हणतो, अरे मी 20 रुपयालाच विकला म्हणे. 25 पण घेतले नाही, 21 पण घेतले नाही आणि 19 पण घेतले नाही. मला 20च लागत होते, मी 20च घेतले. आणि तो खडा त्या ठिकाणी तो व्यक्ती माझ्याकडून घेऊन गेला म्हणे महाराज.
तो सोनार त्या ठिकाणी त्याला म्हणायला लागतो गुराख्याला, अरे किती मूर्ख आहे म्हणे तू, काय किती मूर्ख आहेस. त्या ठिकाणी तू नुसतं पाहिलं लागतो गुराखी, मी काय मूर्ख आहे, 20 ला मला पाहिजे होता, मी 20 घेतले देऊन टाकला. कस काय मूर्ख आहे म्हणे मी. अरे मूर्खा म्हणे तो त्या ठिकाणी तो दगड नव्हता, तो काय होता, हिरा होता. तर गुराखी सुद्धा त्याला म्हणायला लागतो, अरे मी तर अज्ञान आहे, मला तर त्याची पारख नाही, पण तू संज्ञान असून तुला माहित होता हा हिरा आहे, तू 10 रुपयासाठी तो हिरा घातला म्हणे, तू माझ्यापेक्षा किती मूर्ख आहेस म्हणे, आहे की नाही, माझ्यापेक्षा तू 10 पट मूर्ख आहे म्हणे. का तर त्या ठिकाणी तुला माहित होता हा हिरा आहे, 10 रुपयासाठी तू 10 लाखाचा हिरा त्या ठिकाणी घालवलास म्हणे. म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आपल्याला जन्म मिळाला, बरोबर आहे, कळाला का नाही. कशाप्रमाणे गुराख्याला त्या ठिकाणी तो हिरा मिळाला पण कळाला नाही महाराज. तशीच आपली अवस्था आहे, आपल्याला जन्म मिळालेला आहे, पावला देह कागटाने न्याय दगडो दगडो आपलं ही कशीच अवस्था झालेली आहे महाराज, आहे का नाही. आपल्याला जन्म मिळाला का नाही, सगळ्यांना मिळाला का नाही. मानव देह हा मिळालेला आहे पण आपल्याला आतापर्यंत तो कळालेला नाही. आपण फक्त कशाच्या मागे धावत असतो महाराज, पैशाच्या मागे धावत असतो. औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया, औट हात का मानव देह अल्लाह ने तुझे दिया. आया पिया सोया, समाज जमाना खोया, गोविंद भजन गोविंद, भजन गोविंद, भजन गोविंद, भजन गोविंद, भजन गोविंद. आपल्याला जो नर देह मिळालेला आहे तो आपण कशासाठी महाराज, देवाचं नाव या ठिकाणी घ्यायला पाहिजे. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. मनवा मनवा खेती करो, मनवा खेती करो, मनवा खेती करो, विधि करो हरि नाम, मनवा विधि करो हरि नाम, मनवा विधि करो हरि नाम. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळजवळ कीर्तनाची वेळ काय आणखी मला हा ठेवू आणखी, आहे की नाही, 15-20 मिनिटं घेऊ आणखी. 15-20 मिनिटं जास्त वेळ घेत नाही मी, 10:30 पर्यंत आपलं टायमिंग आहे. जास्तीत जास्त 11:45, 10:50, 55, 11च्या आतमध्ये. मी पहिलेच काय सांगितलं, 11 वाजेला. तर या ठिकाणी थोडासा मी आणखी 15-20 मिनिटं घेणार आहे आणि आपण कीर्तन त्या ठिकाणी संपवणार आहोत. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
या सभा मंडपामध्ये ज्यांच्यामुळे उभा आहोत, जर आपण पाहिलं तर त्यांचंही गुणगान या ठिकाणी गाणं आवश्यक आहे महाराज. ते नसते तर आज आपण या ठिकाणी या सभा मंडपामध्ये नसतो. आपल्या टोप्या वेगळ्या असतात महाराज. टोप्या कोणत्या टोप्या असतात? बरोबर आहे. आणि या सभा मंडपामध्ये आपण या ठिकाणी नसतो. त्यांचंही गुणगान या ठिकाणी आपल्याला गाणं आहे की नाही. ज्यांच्यामुळे इथं आहोत, या सभा मंडपामध्ये आपण उपस्थित आहोत, त्यांचंही या ठिकाणी नामोल्लेख व्हायला पाहिजे. त्यांचंही चरित्र या सभा मंडपामध्ये सांगितलं गेलं पाहिजे महाराज. विठ्ठल की ज्यावेळेस महाराष्ट्राच्या भूमीवर या ठिकाणी आपण पाहिलं, महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक अत्याचार होताना आपण पाहिलेले आहेत. आपण इतिहासामध्ये पाहतो. आणि त्यावेळेस जिजाऊ आहे की नाही, कोणाच्या पत्नी? शहाजी राजांच्या पत्नी त्या ठिकाणी होत्या. आणि त्या जिजाऊंना ते सहन झालं नाही आणि त्यांनी परमेश्वराकडे वरदान मागितलं. परमेश्वराकडे आई तुळजाभवानीकडे त्या ठिकाणी मागणी केली की माझ्या पोटी असा पुत्र त्या ठिकाणी तू जन्मी घाल की या ठिकाणी जो अत्याचार महाराष्ट्राच्या भूमीवर होत आहे, आपल्या लेकी बाळींची इज्जत या ठिकाणी लुटल्या जात आहे, त्याला आळा घालण्यासाठी माझ्या पोटी एक पुत्र त्या ठिकाणी तू मला दे, अशी विनंती त्या ठिकाणी, अशी मागणी तुळजाभवानीकडे या ठिकाणी कोणी केली? महाराज जिजाऊंनी केली. आणि त्यांच्या मागणीला त्यांच्या त्या ठिकाणी जो परमार्थ होता त्याला यश आलं महाराज. आणि जिजाऊला दिवस गेल्यानंतर त्या ठिकाणी जिजाऊला डोहाळे लागले. डोहाळे कशाचे होते महाराज? कशाचे डोहाळे होते? घोड्यावर त्या ठिकाणी फिरणे, तलवारबाजी करणे, आहे की नाही. कशाचे डोहाळे लागले? कशाचे? घोड्यावर फिरण्याचे. त्याचबरोबर भालाफेक, तलवारबाजी यांचे डोहाळे त्या ठिकाणी जिजाऊला लागलेले होते. आपण जर आजकाल महिलांना पाहिलं तर डोहाळे लागतात मोबाईलचे महाराज. आणि मुलं झाले की शेवटी त्या हातात काय असतं मावल्यांनो? लहान मुलांच्या हातामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मोबाईलच आपल्याला पाहायला मिळतात. परंतु जिजाऊला तसले काही डोहाळे लागलेले नव्हते. त्यांना घोडदौड करणे आणि तलवारबाजी करणे याचे डोहाळे लागलेले होते महाराज. पुढे चालून त्या ठिकाणी तो दिवस उजाडला की शिवनेरीवर त्या ठिकाणी शिवरायांचा जन्म झाला. एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या
1630 साली त्या ठिकाणी कोणाचा जन्म झाला? शिवरायांचा जन्म झाला. लहान असताना आपल्या मावळ्यांना, आपल्या सवंगड्यांना त्या ठिकाणी सोबत घेतलं महाराज. सोबत घेऊन त्या ठिकाणी शपथ घेतली. कशाचा अभिषेक केला? रक्ताचा अभिषेक केला महाराज. आणि शपथ घेतली की या ठिकाणी जो कोणी माझ्या भूमीवर, महाराष्ट्राच्या भूमीवर जो आया बहिणींची आबरू आणि आया बहिणींना जो मान देणार नाही, त्यांना त्या ठिकाणी आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. रायरेश्वराच्या मंदिरामध्ये त्यांनी शपथ घेतली होती. किती सवंगडी होते? 10-5 सवंगडी. वय किती होतं महाराज? अवघं 10-1 वर्षाचं शपथ घेत असताना. आणि शपथ घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या अगोदरचा प्रसंग सांगतो. 10-11 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज असताना त्यांचे वडील शहाजी राजे विजापूरला असलेला जो कोण होता? आदिलशहा, त्याच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी त्यांना सरदारकी मिळालेली. आणि एक प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो माऊल्यांनो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे अवघ्या 9 ते 10 वर्षाचे होते, त्यावेळेस ते आपल्या वडिलांसोबत जाण्यासाठी त्यांनी हट्ट धरला महाराज. कुठे जाण्यासाठी? विजापूरला जाण्यासाठी. आणि तो हट्ट त्या ठिकाणी त्यांच्या वडिलांनी पूर्ण केला. दोघेही त्या ठिकाणी घोड्यांवर निघाले. विजापूरच्या दिशेने त्या ठिकाणी त्यांनी कूच केली. आणि विजापूरला गेल्यानंतर दरबारामध्ये कोण होतं महाराज? त्या ठिकाणी विजापूरचा आदिलशहा. शहाजी राजांची त्या दरबारामध्ये वट वेगळी होती महाराज. त्या ठिकाणी शहाजी राजे त्यांच्या सोबत असलेला आपला छोटासा 9-10 वर्षाचा मुलगा, दोघही त्या ठिकाणी त्यांचं आगमन झालं. त्या ठिकाणी त्यांनी दरबारामध्ये गेले. गेल्यानंतर त्या दरबाराची एक रीत होती महाराज. कोणीही त्या ठिकाणी गेलं तर त्या बादशाला काय करावं लागायचं? पूर्णी 60 त्या ठिकाणी करावं लागायचं, म्हणजे मुजरा करावा लागायचा. शहाजी राजांनी त्या ठिकाणी मुजरा केला. परंतु आमचे 9-10 वर्षाचे शिवाजी महाराज या ठिकाणी अजिबात मुजरा, त्यांची नजर ही कोणाच्या डोळ्यामध्ये होती? आदिलशाह बादशाच्या नजरेमध्ये नजर त्या ठिकाणी मिळवली. अजिबात त्यांची नजर खाली झुकत नव्हती महाराज. शेवटी त्या ठिकाणी त्यांना सांगावं लागलं. काय सांगावं लागलं? त्या ठिकाणी असणारा जो वर्ग होता, जो सेवक वर्ग होता, तो सेवक वर्ग त्या ठिकाणी सांगायला लागला, शहाजी राजे अपने बच्चों से बोलो कि बादशाह को क्या करो? कुर्नी 7 करो, मुजरा करो. त्या ठिकाणी शेवटी आहे की नाही नोकरी. तर शहाजी राजांना, शिवाजी राजांना आहे की नाही सांगावं लागलं की बाळा तू काय कर, बादशाला कोणी 7 कर, मुजरा कर. त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मोठ्याने ओरडले महाराज, अजिबात या ठिकाणी त्या बादशाला मी काय करणार नाही, मुजरा करणार नाही, कुर्नी 7 करणार नाही. का करणार नाही? तर या बादशाचे सैनिक आमच्या आयाबायांची काय करतात? आबरू लुटतात. या बादशाला मी कदापि या ठिकाणी मुजरा करणार नाही, अशा ताट मानेने सांगणारे आमचे कोण होते महाराज? छत्रपती शिवाजी महाराज. अवघ्या 9 ते 10 वर्षाचं वय त्या ठिकाणी होतं. त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी त्या दरबारात सांगितलं महाराज. पुढे दिवस लोटत गेले. शिवाजी महाराजांची कीर्ती वाढायला लागली. पहिला गड त्यांनी जिंकला, तोरणागड. तोरण बांधलं. कशाचं तोरण? स्वराज्याचं तोरण त्या ठिकाणी त्यांनी बांधलं. पहिला किल्ला तो जिंकला. एका मागोमाग एक किल्ले त्या ठिकाणी जिंकायला लागले. अनेक मावळे त्या ठिकाणी त्यांना येऊन मिळाले महाराज. अनेक मावळे, अनेक शूरवीर, त्यांच्यासाठी जीव देणारे अनेक शूरवीर आपण पाहिलेला आहे. तानाजी मालुसरे असेल, आहे की नाही? पावन खिंडीमध्ये एकटा लढला महाराज. बाजी प्रभू, आहे की नाही? एकटा. शेवटी तोफेचा आवाज आला, त्यावेळेस आपला प्राण त्या ठिकाणी त्यांनी त्या खिंडीमध्ये. असे शूरवीर मावळे त्यांच्या सोबत होते. त्यानंतर आपण जर पाहिलं, शिवा काशीद असेल, शिवाजी महाराजांची हुबेहूब कॉपी, हुबेहूब दिसणारे
त्या ठिकाणी शिवाकाशीत त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता पन्हाळगडावरून महाराजांना सुखरूप त्या ठिकाणी मार्गस्थ लावलं आणि स्वतः त्या ठिकाणी आपला प्राण त्या ठिकाणी दिला. महाराज त्यांचं घरा वेगळं त्या ठिकाणी डोकं करण्यात आलं, उंच करण्यात आलं. असे शूरवीर मावळे त्या ठिकाणी होते. आपण जर पाहिलं प्रतापगडचा इतिहास, प्रतापगडचा इतिहास सुद्धा असाच आहे. अफजल खान भेटीला आला. अफजल खानाची फौज ही एवढी बलाढ्य होती, महाराज यांचा टिकाव, महाराजांचा टिकाव त्या ठिकाणी लागू शकणार नव्हता. पण महाराजांकडे शक्ती बरोबरच युक्ती सुद्धा होती. त्या युक्तीचा वापर करून आपल्या सोबत काही मावळे घेतले आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी खानाला भेटायला गेला महाराज. ते आपण पाहिलं. अफजल खानाच्या सोबतीला कोण होतं? सय्यद बंडा होता. छत्रपतींच्या सोबतीला अंगरक्षक जीवा महाले त्या ठिकाणी होता. ज्यावेळेस कृष्णाजी भास्करांनी कोणावर वार केला? छत्रपती शिवाजी महाराजांवर वार केला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना भोळ आली, महाराज खाली पडले. याचा फायदा घेत सय्यद बंडा धावत आला आणि त्या ठिकाणी त्या आपल्या छत्रपतींवर वार करणार. तेवढ्यामध्ये आपल्या दानपट्ट्याच्या साह्याने एका फटक्यामध्ये त्या ठिकाणी त्या सय्यद बंडाचा हात उडवणारे आमचे मावळे होते महाराज, शिवा महाराज. म्हणजे असे मावळे या ठिकाणी या स्वराज्याला लाभलेले आहेत. म्हणजे हे स्वराज्य फुकट मिळालेलं नाही महाराज. अनेकांनी यासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे. महाराजांची कीर्ती वाढली. आपली तलवार त्या ठिकाणी ते गाजवायला लागले. तलवार जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कसे घुसते शिवराजाची तलवार, कसे घुसते शिवराजाची तलवार, कसे घुसते शिवराजाची तलवार, जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार, जवा काढायची बाहेर तिची चमचमती धार, कसे घुसते शिवराजाची तलवार, कसे घुसते शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत गेली. महाराज शिवाजी महाराजांची कीर्ती वाढत गेली. आपल्या तलवारीच्या जोरावर अनेक किल्ले एका माग एक किल्ले त्या ठिकाणी ते जिंकत गेले. पुढे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि शेवटी त्या ठिकाणी ते स्वराज्याचे कोण झाले? छत्रपती झाले. संभाजी महाराजांचा जन्म झाला. संभाजी महाराज सुद्धा या ठिकाणी याच पद्धतीने होते. कोणासमोर झुकणारे नव्हते महाराज. केवळ त्या ठिकाणी त्यांना किती वर्ष गादीवर बसल्यानंतर, छत्रपती झाल्यानंतर फक्त त्यांना 9 वर्ष मिळालेले आहेत महाराज. कोणाला? कोणाला? धर्मवीर संभाजी महाराजांना त्या 9 वर्षामध्ये एकही लढाई न हरणारे राजे म्हणजे कोण होते? कोण होते? संभाजी राजे होते. त्या ठिकाणी अनेक लढाया जिंकल्या. औरंगजेबाचं सोनं त्या ठिकाणी त्यांनी लुटून आणलं. ते सोनं औरंगजेबाचं नव्हतं महाराज. आपल्याच महाराष्ट्रातील लूट करून त्या ठिकाणी त्यांनी ते घेऊन गेले होते. तेच सोनं त्या ठिकाणी त्यांनी परत आणलं. औरंगजेबाने अनेक सरदार पाठवले छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. औरंगजेब स्वतः आला नाही. त्यांनी काय पाठवले महाराष्ट्रामध्ये?
अनेक सरदार पाठवले. कोण पाठवले? कोण पाठवले? अफजल खान. त्यानंतर जर आपण पाहिलं कोण आहे आणखी? शाहिस्ते खान. असे अनेक सरदार त्या ठिकाणी पाठवले, परंतु संभाजी राजेंसाठी त्यांना स्वतः यावं लागलं. औरंगजेबाला स्वतः या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये यावं लागलं. कोणासाठी? संभाजी राजांसाठी. आणि महाराष्ट्राची एक ख्याती आहे, आल्यावर तो परत जात नाही महाराज. तो आला मात्र त्या ठिकाणी तो जाऊ शकला नाही. शेवटी त्याला इथंच गतप्राण व्हावं लागलेलं होतं. ज्यावेळेस संभाजी राजांना हातामध्ये बेड्या पडल्या महाराज, संभाजी राजांना सांगण्यात आलं की तू या ठिकाणी धर्म बदल, पण धर्मासाठी या ठिकाणी आपला प्राण देणारे आपले संभाजी राजे होते. धर्म बदलणार नाही असं ठामपणे सांगणारे. आपण जर पाहिलं महाराज, कोणी धमकी दिली तर आपण काहीही बदलायला तयार होतो. थोडे पैसे दिले आपण धर्म बदलायला तयार होतो. परंतु आमचे शंभू राजे ठामपणे त्या ठिकाणी उभा होते, मी धर्म बदलणार नाही. तुझी मुलगी जरी तू मला दिली आणि जावई जरी तू मला केलं तरी मी माझा धर्म बदलणार नाही. शेवटी औरंगजेबाने त्या ठिकाणी त्यांना यातना, यम यातना द्यायला सुरुवात केली महाराज. पहिल्या दिवशी त्यांच्या अंगावर गरम पाणी ओतण्यात आलं, सगळ्या अंगावरचे कपडे काढण्यात आले. बघा कशासाठी? कशासाठी महाराज? हिंदू धर्म टिकून राहावा यासाठी त्यांना तो छळ सहन करावा लागला महाराज. पहिल्या दिवशी त्यांच्या अंगावर उकळतं पाणी टाकण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्यांच्या अंगावर मिठाचं पाणी टाकण्यात आलं महाराज. काय यातना होत असतील हो आमच्या शंभू राजांना, काय यातना होत असतील. तरीही त्या ठिकाणी ते झुकले नाहीत. त्यानंतर त्यांच्या बोटांची नख महाराज त्या ठिकाणी काढण्यात आली, तरीही आमचे शंभू राजे तयार झाले नाहीत महाराज. बोटांची नख, आपल्याला थोडी नख काढताना नेल कटरनी थोडी जरी जिभळ लागली तर आपण आई ग म्हणतो, परंतु त्यांचा अजिबात शब्द त्या ठिकाणी निघाला नाही की मी धर्म मला वाचवा, असा अजिबात शब्द निघाला नाही. त्यांचे नख करण्यात आले. त्यानंतर त्या ठिकाणी आपण ज्या पद्धतीने कांदा सोलतो महाराज, काय यातना असतील हो. कशासाठी? कशासाठी यातना सहन केल्या? माझा हिंदू धर्म टिकून राहावा. त्यांची कातडी त्या कांदा सोलतात त्या पद्धतीने त्यांची कातडी काढण्यात आली. यम यातना अशा 40 दिवस त्या ठिकाणी त्यांच्यावर अत्याचार झाले महाराज. शेवटी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. फक्त हिंदू धर्मासाठी त्यांनी आपल्या जीवाचं काय केलं? बलिदान केलं. धर्माचे पालन शेवटी 40 दिवस यातना सहन केल्या, यम यातना, परंतु आपला धर्म त्या ठिकाणी त्यांनी बदलला नाही महाराज. कोणासाठी हो? कोणासाठी? आपल्यासाठी. हिंदू धर्म हा जगावा, टिकावा यासाठी त्यांना फुकट काय म्हटलं जात नाही, काय म्हटलं जात नाही महाराज. कशासाठी? धर्मवीर. कोणत्या महाराजांना? कोणाला पदवी मला सांगा?
ती पदवी फक्त माझ्या शंभूराजांना आहे. धर्मासाठी त्या ठिकाणी त्यांनी आपलं बलिदान दिलं महाराज. है की नाही? आपण सुद्धा हिंदू धर्म टिकावा यासाठी काय करायला पाहिजे? एकत्र यायला पाहिजे. या सभा मंडपामध्ये एकत्र यायला पाहिजे महाराज. जन जागृती व्हायला पाहिजे. आपला हिंदू धर्म हा अबाधित राहावा, टिकावा. आपला हिंदू धर्म हा प्राचीन धर्म आहे. कसा आहे? प्राचीन धर्म आहे. हा टिकण्यासाठी आपण काहीही आपल्यामध्ये वैर असेल, भांडण असेल, तंटा असेल, है की नाही, ते सगळं विसरून त्या ठिकाणी एकत्र यायला पाहिजे. कशासाठी? कशासाठी महाराज? हिंदू धर्मासाठी. आणि धर्म करा धर्म करा धर्म सगळ्यांना माझी विनंती आहे की हा जो सप्ताहाचा जो सभा मंडप आहे, या सभा मंडपामध्ये जागा पुरायला नाही पाहिजे महाराज. आपण पाहतो इतर धर्मामध्ये, है की नाही, मंडप पुरत नाही महाराज. आपल्या हिंदू धर्मामध्येच असं काय? सगळ्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला पाहिजे. धर्मकार्य आहे, धर्मकार्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यायला पाहिजे. अन्नदान करायला पाहिजे. काय आपल्या वाट्याला येईल, जेवढी आपली कुवत आहे तेवढं त्या ठिकाणी आपण धर्म